प्रत्येक घरासाठी, प्रत्येक सासूसाठी आणि प्रत्येक सुनेसाठी आहे। आपण रक्ताच्या नात्यात मोठ्या मुलाला सांगतो की तू मोठा आहेस, तू समजून घे। मग सासू ही सुनेपेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठी असूनही संसारात ते मोठेपण का दाखवत नाही? सून ही दुसऱ्याच्या घरून आलेली एक लहान मुलगीच असते। तिला लक्ष्मी मानून तिला प्रेमाने जवळ कसं करायचं आणि सासूने आपलं मोठेपण कसं सिद्ध करायचं यावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत। श्री स्वामी समर्थ। आज मी माझ्या सर्व गृहिणी भगिनींशी आणि विशेषतः घरातील मोठ्या सासूबाईंशी एक मनातली गोष्ट बोलणार आहे। आपल्या घरात जेव्हा नवीन सून येते तेव्हा आपण म्हणतो घराची लक्ष्मी आली, पण खरंच आपण तिला लक्ष्मीसारखं जपतो का? आपल्याच घरात दोन मुलं भांडली तर आपण मोठ्या मुलाला काय म्हणतो? बाळा, तू मोठा आहेस ना, मग तू जरा समजूतदारपणा दाखव, तिला लहान समजून सोडून दे। तिथे आपण मोठ्याला समजावतो। मग संसारात जेव्हा सासू आणि सून असते तेव्हा सासू वयाने, अनुभवाने आणि नात्याने खूप मोठी असते। मग तिथे हाच नियम का लागू होत नाही? सून ही दुसऱ्याच्या घरून आलेली एक लहान मुलगीच असते। तिला तुमच्या घराची पद्धत माहिती नसते। तिथे सासूने मोठेपण मिरवण्यापेक्षा जर मोठा भाऊ किंवा मोठ्या बहिणीसारखा समजूतदारपणा दाखवला तर त्या घराचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही। स्वामी नेहमी म्हणतात, घरातील स्त्री सुखी तर संपूर्ण घर सुखी। सून ही केवळ कामासाठी आलेली व्यक्ती नाही, तर ती तुमच्या वंशाचा दिवा आणि घराची लक्ष्मी आहे। जर सासूने सुनेला आपल्या मुलीसारखं समजून तिला सांभाळून घेतलं तर त्या घरात स्वामींचा वास सदैव राहतो। संसार ही एक गाडी आहे आणि सासू-सून हे त्याचे दोन चाकं आहेत। मोठं चाक जर समजूतदार असेल तर गाडी कधीच उलटत नाही। गृहिणींनो, लक्षात ठेवा, सून ही लक्ष्मी आहे, तिला मान द्या। आणि सासूबाई, तुमचं मोठेपण हे तुमच्या समजूतदारपणात आहे, अधिकारात नाही। जर प्रत्येक घरात सासूने मोठ्याची भूमिका निभावली तर कोणत्याच सुनेला आपलं घर परकं वाटणार नाही। तुम्हाला काय वाटतं? मोठ्यांनी समजूतदारपणा दाखवायला हवा की नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।